मित्रांनो, कोकणात आलो आणि या काजूच्या बिया नाही खाल्ल्या असं होत नाही. या खायला. रुद्र, मजुरी किती आहे? दिवसाचं 500. टकाटक काम. टकाटक काम. हो. ओके. हा आहे 4 किलो 85 रुपयाला भेटला आहे. पूर्ण आतमध्ये लाल आहे. एक नंबर. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी गावाला आलो आहे आणि गावचं वातावरण बघताय तुम्ही इकडं साईडला. आज आपण थोड्या कामासाठी आलो आहे. इकडं माझ्या पाठी बघा, आज सर्व पावसाच्या आधीची तयारी चालू आहे. आपला रुद्र शेड वरती चढला आहे. रुद्र, जय शिवराय. रुद्र जय शिवराय बोलते. दाखवतो मी तुम्हाला. हा सर्व आज आपल्याला साफ करायचा आहे. पण आला आहे गावी. आत्ताच एंट्री होते साहेबांची. नमस्कार साहेब. आणि साहेबांनी कलिंगण आणलंय आज. काय खरा नाही आहे. एक नंबर काम भाई. जवळजवळ 4 किलोचा कलिंगण आणलाय. डिओ घेऊन आलाय. मुंबईवरून 7:30ला निघाला होता. आता जवळजवळ वाजलेत 11:45 वाजलेत. इकडं माझ्या पाठी शाळा बघताय तुम्ही. या शाळेत आम्ही बालवाडीपासून शिकलो आहे. बालवाडी ते आमच्यापर्यंत 5वीपर्यंत होती शाळा ही. आता मगाशी शाळेतली मुलं पण आली होती की दादा आमचे व्हिडिओ काढ, रील काढ. त्यांनी पण कविता बोललेत. मी तुम्हाला मध्ये दाखवते. त्यांचे मी शूट घेतले थोडेसे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. 20 रुपये किलो. हा आहे 4 किलो 85 रुपयाला भेटला आहे. पूर्ण आतमध्ये लाल आहे. एक नंबर. उन्हातून सक्त गरज आहे याची. रुद्र, खाशील ना का उपवास आहे? खाशील ना. साहेब घेऊन आले. कुठनं घेऊन आला सर? टोलवरून आणले ना. टोल हायवे, टोल फाटा. बाहेर 15 रुपये 20 रुपयाला एक फाक मिळते. एवढीच मस्त आहे. पण लाल लाल एकदम. हे बघा, बघता येतं मित्रांनो. शनिवार असल्यामुळे शाळेतल्या पोरांची सुट्टी झाली. आपल्या इकडे नेत्रा आणि इच्छा आले. ही कविता त्या न बघता बोलणार आहेत. तर बघूया आपण. हाय, चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ती मानवानी. या शक्ती मागे स्मूर्ती, विमकाय देही स्मूर्ती. जन्मुक्यास दिदली वाणी, चवदार तळ्याचे पाणी. ते जाब जलाचे झाले, दिनांना प्रेरित केले. अन्यायासाठी लढुनी, नवशक्ती मानवानी. नाकारण परंपरेला, स्वीकारण मानवतेला. करुणेची आर्तविराणी, चवदार तळ्याचे पाणी. धर्मभान जागे केले, मानवास निळपण दिसले. धर्मचक्रे परतोनी, नवशक्ती मानवानी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ती मानवानी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ती मानवानी. धन्यवाद. पोरांनो टाळे वाजवा. आणि ही आराध्या आपल्याला कविता ऐकवत आहेत. माझ्या या दारातून कोण कोण येतो, कोण कोण येतो. मामा येतो आणि मामी येते. छान छान खाऊ घेऊन येते, खाऊ घेऊन येते. माझ्या या दारातून कोण कोण येतो, कोण कोण येतो. मामा येतो आणि काकी येते. छान छान भावळे घेऊन येते. माझ्या या दारातून कोण कोण येतो, कोण कोण येतो. दादा येतो आणि वाईने येते. छान छान चणे फुटाणे देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येतो, कोण कोण येतो. बाबा येतो आणि आई येते. छान छान कापी घेऊन येते, घेऊन जाते. कलिंगण खाऊन झाला. आकाशकडून पाणी पण घेतलंय.
आता आपण आपल्या कामाला लागूया. रुद्र चाललाय परत वरती. चला जाऊया. ची साईट आहे, प्लास्टर बाकी आहे अजून. रुद्र अशा फांद्या मारून देते बारीक बारीक, ते आपल्याला साईडला करायचे आहेत. इकडे साईडला टाकून ठेवू आपण. दोन तीन छोट्या कायऱ्या दिसतात इकडं. नाही, पावसाच्या आधी असं काही कामं करून घ्यायची असली तर सांगा, आपल्याकडं माणूस आहे. रुद्र शेठ. रुद्र तुझा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का? कार्ड बीड बनवलायस? आहे ना? नाही आहे. वरपर्यंत वाळू धरले. ह्या फांदीला अशी रशी बांधले म्हणजे तिचा झोत तिकडे घरावर जाणार नाही. का असेल ते इकडे साईडला येईल. आता रुद्रने मोठी फांद पाळला आहे, कुठं लागली नाही. आपण बांधली होती व्यवस्थित आणि त्याने पण व्यवस्थित मारलं नाही. इकडं बघता, इकडं पत्र्यावर पूर्ण कचरा आहे. रुद्र साफ करतो आता. त्याला बोललो ह्या वरच्या फांदी मारू नको, आपण दुसरा माणूस बोलून घेऊ. बघता इकडं छोट्या छोट्या कायऱ्या भेटल्यात आपल्याला. ही फांदी आली ना, तिथं साईडला पण आहेत बाकी. आता थोड्या बारीक फांद्या मारतो तेव्हा दाखवतो तुम्हाला. कैरी मीठ मसाला लावून एक नंबर काम. रुद्राने जवळजवळ भरपूर फांद्या तोडल्यात. आपण त्याच्या अजून बारीक बारीक करून तोडूया. इकडं साईडला ठेवतोय, तिकडं साईडला ठेवलं. तिकडं रुद्र सावलीतलाच गे रे. बघता एवढे एवढे मोठे तोडलेत त्यांनी. हलक्या अंगाचा, त्यामुळे त्याला वरती पत्र्यावर चढवले. त्याच्यानंतर एकदम रिस्की आहे तो त्याला बोललो तू नको करू, दुसरा माणूस आपण बोलू. बाकी पत्र्यावरून घाण काढतो येतो. आता त्या फांदीमध्ये एवढा माल भेटला आपल्याला जवळजवळ. काय रे, रुद्रालाच देऊ भाजीत टाकायला नंतर. काय करतोय वरती? कचरा आहे ना. घर बांधायला घेतल्यापासून रुद्र आणि निवृत्तीने खूप मेहनत केली. त्याचबरोबर अजून पण आपले मित्र आहेत, ते पण आधीमध्ये आपल्याला मदत करायला यायचे. फक्त इकडं एवढ्या फांद्या मारल्यात आपण. आता याची आपण योग्य ती विल्हेवाट लावूया. चला इकडं बघा, हा आंब्याचं झाड असं आहे. ज्या फांद्या आपल्या साईडला जातात तिकडं पत्र्यावर, तिकडं सर्व घाण पडते, त्याच फक्त आपण तोडणार आहोत, बाकी नाही. म्हणजे हा माझा हात दिसतो त्याच्या इकडूनच आपण तोडणार आहोत, बाकी ही साईड पूर्ण राहणार आहे. बस आता ती एक फांदी मारली की झालं. हा आंबा मम्मीनेच लावला आहे आणि त्याच्या फांद्या आता मारायला लागतात. जर घरावर येत नसतं तर फांद्या मारायची गरज नव्हती, पण भरपूर घाण होते पत्र्यावर. पूर्ण भरला आहे तो. बघता तुम्ही तिकडे आवल जाऊन. पहिलं घर होतं, आता मागच्या परत घर चालू. घर पूर्ण झालं आहे आणि प्लास्टर आहे. जेव्हा जुनं घर होतं ना, तेव्हा मम्मी आंबे वगैरे खायचे ना, तेव्हा बाटा टाकलेला इकडे, तो रुजला होता. छोटा घर होता त्याच्यामुळे काही एवढं काही जाणवलं नाही. तर आता तो घर जेव्हा असं मोठं बांधलं त्याच्यानंतर मग तो पूर्ण घरावर यायला लागला. त्याच्यामुळं ते आता फांद्या मारायला लागतात. मम्मीची करामत, बाकी काय. हे एवढे घाण आहे बघा, बघताय. हे बघा एवढी घाण. पावसाच्या आधी काढायची गरजच आहे, नाही तर खूप वाट लागली असते अजून. आता मध्ये 2-3 दिवस पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस पडला पण होता आधी, त्याच्यामुळे बोला आधीच करून घेतलेलं बरं आहे. भरपूर आहे ना रुद्र, भरपूर आहे ना कचरा. इथं हॅलो मित्रांनो, आता मी ही फांदी तोडलेली होती. ही फांदीवरनं ती फांदी, इथनं वरती पण ह्या फांदी होते, इथं 2 तर तोडल्याने. इथं भरपूर कचरा होता, तो आज मी काढलेला आहे. आणि तो बघा अर्धा कचरा आहे, तो झाडते मी आता. आमच्या रुद्र शेठला कॉन्टॅक्ट नक्की द्या. कार्ड बनवलंच का रे तू? नाही, कार्ड नाही बनवलं पण मी जीमेल आय डी आहे तुझा? नाही. जीमेल नाही, मग इंस्टा आय डी पण ना. आपण त्याचा कार्ड बनवूया. पावसाच्या आधीची कोणाला कामं करायची असेल तर करून द्याल. मजुरी किती आहे? किती? 500 दिवसाचं. मजुरी सांग जरा. 500 दिवसाचं. दिवसाचं 500 परवडेल काय बघाय, पण काम इमानदारीत करून देत आहे. मला परवडते बाबा.
रुद्र मजुरी किती आहे? दिवसाचं 500 टकाटक काम. टकाटक काम. हो. ओके. गावाकडे कसं मस्त शांत वातावरण वाटतंय, नाही तर शहरात नुसती टाव टू चालूच असते काय नाही काय. इकडं आपलं घराची कामं केली, भाकरी जी चटणी भाकरी काय असेल ती खाल्ली, सुखात एकदम, ना कसलं टेन्शन ना काय. काय रुद्र बरोबर ना? बरोबर आहे. मग गाव आवडतो काय तुला? हो. आजूबाजूचा परिसर बघा, तिकडे मंदिर आहे आपलं, बऱ्यापैकी इकडं सावली आहे या साईडला. गाव मुंबईला काय नुसतं काम, कंटाळा येतो मुंबईला, फिरायला नाही भेटत. मग पण गावाला पावायला फिरायला भेटतो. पण तेच ना, तेच पाहिजे, अजून काय पाहिजे. अजून काय नाही गं. तर आता आपण जमवलेले सर्व फांद्या आणि दिसते ते साईडला टाकूया. हे गुरंढोरं खातील, कुणाच्या ना कुणाच्या तोंडाला लागेल. मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजले, जेवायला बसलोय. आपल्या शेट आलेत, पक्क्या शेटकडे आपली आज दावत आहे. बघतोय काय आहे जेवणामध्ये, दाखवतो तुम्हाला मी. इकडे चिकन आहे, इकडे लिंबू, पोल्या, नाल्या, पापड. चिकन प्राचीने बनवलं आहे, बघूया कसा लागतं आपल्याला आता. तसा प्राचीने मागं कलिंगड ज्यूस पण बनवला नव्हता, मस्त होता. तर बघताय मित्रांनो, जेवण झालं. जेवण एक नंबर होतं. चिकन सुक्का प्राचीने बनवला होता. प्राचीला बोललो तुला व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देतो, 10 पैकी 10 गुण, एक नंबर होता. पोल्या या मम्मीने बनवलेला. पोल्या म्हणजे वडे, तुमच्याकडे कसं चिकन वडे बोलत असेल तसं आम्ही पोल्या आणि मटण बोलतो. ऑलरेडी ते असतं चिकन, पण खूप भारी होतं. कधी पण आम्ही गावी आलो तर हक्काचं घर आमचं तेच आहे. नतू मामा, चुलत मामा आहे माझा. आता आकाश पण आहे, त्याचं पण जेवण बाकी आहे. तो पण आता येईल, जरा बाहेर गेला आहे. माझं तर झालं. आता बघूया आपण. आता वाजलेत 3. पाठी बघता इकडं थोडं ऊन आहे. ऊन कमी आलं की आपण 4 वाजता परत आपलं थोडं काम राहिलं ते चालू करू. काकू, हो काकू, काय आहे? कसल्या शेंगा आहेत? पावट्याच्या शेंगा आहेत काय? मित्रांनो बघा, पावट्याच्या शेंगा. तर परत आपलं काम चालू झालं आहे. रुद्र मागाशी काय प्यालास? थंडा. स्टिंग. हा. मी थम्सअप प्यालो. आता आपल्या कामाला स्टार्ट होतं. इकडं सिमेंट आहे आणि इकडे रेती आणि सिमेंटचं मिश्रण आहे. अजून घट्ट करूया आपण तो, आणि वरती पत्र्याचे जे कोणे असतात ना त्याला लावायचं आहे, जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये नाही येणार. आता बघताय मित्रांनो, मिश्रण मस्त घट्ट झालं आहे. सर्व मिक्स केलं आपण एकदम. अनिकेत, हाय, कसं चाललं आहे? रुद्र मला बोलतो आहे, सौरभदा काम करून देतो तुला, मला चायनीजची सोय कर रात्री. काय खाणार आहेस रे? राईस खाणार आहेस काय? चिल्ली राईस? चिल्ली राईस खाणार आहे बोलतोय. आणि इकडे आपले पप्पे शेट पण आलेत, बघताय. सुटलो काय संध्याकाळी कुठं? आता मी पावसाचं पाणी आत जायला नको म्हणून मी इथे सिमेंट लावत आहे. बघा, बघताय वरती एक साईडला निवृत्ती शेट, एक साईडला रुद्र शेट. काम प्रगतीपथावर चालू एकदम फास्ट तो पण. आणि या गावचा नजारा संध्याकाळचा, जवळजवळ 6 वाजत आलेत आता. बघते इकडं मगाशी रुद्राने वरून काढलेला कचरा सर्व इकडं साईडला जाळूया आपण. फायनली आपण कचरा जाळतो आहे आता. पाळापाचोला जो निघाला वरून तो. पप्पे आणि रुद्र अजून पण वरती आहेत. झालं, आटपत आलं आता सर्व. तर मित्रांनो, फायनली आपलं काम झालं आहे. खूप घाण निघाली. आपल्या मंडळीने खूप मेहनत केली इकडं. हाय. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. बाय.